नमस्कार. पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत. कल्याण पूर्वमधील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास देणारा, भर रस्त्यात तरुणांना मारणारा, रात्री गोंधळ करणारा कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया हा अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. अनेक गुन्ह्यात फरार असलेला कनोजिया याची दहशत कमी करण्यासाठी त्याची त्याच परिसरातून वरात काढण्यात आली. कल्याण पूर्वेत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहेत. रुपेश लल्लन कनोजिया वय 21, राहणार साई श्रद्धा सुमन चाळ, कोळशेवाडी. हा आरोपी सुमारे 4-5 वर्षापासूनच गुन्हे करतोय. त्याला गांजा प्यायची सवय आहे. घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो. कोळशेवाडी पोलीस स्टेशनला 21 पासून तर 23पर्यंत या 3 वर्षात त्याने जवळजवळ 8 गुन्हे केलेले आहेत. बॉडी ऑफेन्सेस, चाकूचा धाक दाखवणे, 392 पण दाखल केला आम्ही त्याच्याकडे. तो हा आरोपी बऱ्याच दिवसापासून आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने मोठ्या शिताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे. त्याला अटक करण्यात आलेली. त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही. त्याच्यावर तडीपारी किंवा MPDA करता येईल काय मी ते अभ्यास करतो, त्याप्रमाणे गुन्हे काढतो आहे. आणि तसं जर त्याच्यात बसलं तर तडीपारचं करणारच आहोत की मला वाटतं केलेलं आहे तडीपारचं प्रपोजल. आता MPDAचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि एकूण 8 गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत. आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू, त्याचा पोलीस कस्टडी घेऊ. पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यावर ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे. पोलीस वार्तासाठी दिनेश पाटील, कल्याण.